श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मीलितकर भूसुर मुखर निकरतार बद्धपरिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूडामणी सद्गुरु चूडामणी महाराज की जय। श्रीमद गुरु चूडामणी सिद्धचरित्र अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुनाथाय नमः। गणाधीशा गजवदना आरंभी करी वंदना प्रसाद भरुनी माझा कवना कृतार्थ बापा करावे। वीणा पुस्तक धारिणी माते हंस वाहिनी सत्वर प्रेरणा देऊनी काव्य रसाळ करावे। आदिमाया आदिशक्ती सिद्ध महासरस्वती वंदन करी तुझ प्रती साह्य व्हावे सत्वर। सकल विद्या आणि कला प्राप्त होती नमिता तुला अंकी घेई आता मला संत सेवा करण्यास्तव। श्रोते कथानुसंधान मायतात भार्या घेऊन तैसेच आणि शिष्यगण यात्रेत सवे असती की। जे क्षेत्र महाथोर तीर्थ भागीरथी पवित्र क्षेत्रराज विश्वेश्वर काशीपुराशी निघाले। भक्तगणांचा सवे मेळा घेवोनी द्विजराज निघाला लक्षुनी उत्तर दिशेला मुक्काम करीत मार्गाने। बैलगाडी रथघोडे सवे असती त्यांच्याकडे क्रमित पंथ उत्तरेकडे मुक्कामासह चालले। मार्गात प्रत्येक ठिकाणी सेवाभाव आचरोनी ग्रामस्थ अन्न शिजवोनी वाढती यात्रे करूस। लोक येती सामोरे सेवा करीती अत्यादरे कलागुणास पुरस्कारे गौरविती त्या महाराजा। सामान्य जन भजन पूजन धनिक करीती अन्नदान अशा विविध कृत्यातून सेवा करीती जनसारे। आनंद सोहळा चाले मार्गी जन सुखावले सहज चालती पाऊले काशी क्षेत्राच्या दिशेने। वाटेत एका अरण्यात चूडामणी विसावती खचित वनश्री मोहक तेथ होती तया कांतारीची। निंब कदंब आणि ताल खदीर बोधिवृक्ष विपुल वट आम्र विस्तीर्ण विशाल छाया शीतल देती जे। वृक्ष फलभारे वाकले कांतार सुगंधे मोहरले सघन छायेने अंधारले भर दिवसा अरण्य जे। त्या निबिड कांतारी ब्रह्मराक्षस वास करी प्रगटोनी महाराजा समोरी
विवाद त्याने मांडिला. प्रत्यक्ष होवोनी दृग्गोचर, शंका विचारी राक्षस थोर. निवारण्या त्या समग्र, अद्वैत वेदांत कथियेला. पिशाच संतुष्ट होवोन, तात्काळ धरी गुरुचरण. स्पर्श घडता त्या योनीतून, मुक्त झाला ते काळी. ऐसे सद्गुरुचे महिमान, कथिले या अध्यायी जाण. ब्रह्मराक्षसा मुक्ती देऊन, महाराज मग निघती पुढे. ब्रह्मराक्षस मुक्ती कथा, चारी पुरुषार्थ देईल भक्ता. सद्भावाने श्रवण करिता, सकल भाविक जनासी. वाचिता हा अध्याय थोर, वाचकाचे विकार. जातील लयास समग्र, श्री गुरुच्या कृपेने. वाराणसीच्या प्रवासात, लीला दाविल्या बहुत. सकळ विदित केल्या येथ, ग्रंथ विस्तार पावेल. यात्रा पुढे चालली, मुखी चाले भजनावली. मार्गक्रमिती भक्तमंडळी, उत्तर दिशा लक्षुनी. त्या निबिड कांतारी, बागडती मृगस्वैरतरी. श्वापदेही कितीतरी, वावरताती मुक्तपणे. मार्गात चोर अडवोनी, पुसती महाराजा लागोनी. द्रव्य कोठे ठेविले सांगोनी, जावे पुढती आपण. महाराज वदती सावचित्त, मागील गाडीच्या पेटीत. द्रव्य ठेविले समस्त, ऐसे कथिले चोरासी. लोभग्रस्त चोरांनी, पेटी उचलली गाडीतुनी. घडले आश्चर्य तत्क्षणी, अंध जाहले चोर सर्व. पश्चात्ताप होवोनी, क्षमा याचिली तयांनी. दयासागर महाराजांनी, दृष्टी दिधली सकलासी. चर्मचक्षुही लाभले, ज्ञानचक्षु उघडले. स्वकर्म त्यजुनी निघाले, काशी यात्रेस चोरही. इति श्रीमद्गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा 7माध्याय येथ गोड झाला सांप्रत, पंढरीशाच्या कृपेने. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीः अस्तु. श्रीमद्गुरुचूडामणी सिद्धचरित्र 7माध्यायः समाप्तः. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.